शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे जुन्नर तालुक्यामधील जो माझा तालुका आहे, आजपर्यंत मी सांगितलं नव्हतं तुम्हाला. तर जुन्नर तालुक्यातील नारायणगाव या गावातील जे 5 वर्ष सलग द्राक्ष शेती करतायत आणि एक्सपोर्ट करतायत, तर त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. त्यांच्याकडनं आज आपण माहिती जाणून घेणार आहोत की नेमकी द्राक्ष शेतीमधून भरघोस नफा कसा मिळवायचा आहे, फवारण्या, खत, औषधं आणि योग्य जे नियोजन चालू आहे तर हे कशा पद्धतीने करायचंय. तर नमस्कार, आपला परिचय सांगा. नमस्कार, मी हितेश सदानंद शेटे, राहणार नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. गेले 5 वर्ष मी द्राक्ष शेती करीत असून माझ्याकडे 5 एकर कळम जम्बो व 5 एकर मामा जम्बो अशा 2 टाईपच्या व्हरायटी आहे. तर मला एक सांगा की आता सध्या ह्या प्लॉट मध्ये मी आलेलो आहे तुमच्या, तर ही काय चालू आहे सध्या? या प्लॉट मध्ये आता हे फेल फुटीचे नियोजन चाललेलं आहे, जे फेल काढायचं काम चाललेलं आहे. ज्या काडीला 2 घड आपण ठेवत असतो, बाकीचे जे वांज काड्या असतात त्या आपण फेल म्हणून काढून टाकत असतो. म्हणजे ह्या काड्या ज्यांना माल नसतो त्या काढतो व ज्याला माल असतो त्याला अशा प्रकारे आपण पाहू शकता घड हे आलेले आहेत. ओके ओके. तर आता मला सांगा, तुम्ही 5 वर्ष ही जी काही शेती करत आहात द्राक्षाची, तर आतापर्यंत कोणकोणत्या व्हरायट्यांची लागवड केलेली आहे? मी प्रामुख्याने कळम जम्बो 5 एकर आहे माझ्याकडे, मामा जम्बो 5 एकर आहे. अशा 2 प्रकारच्या ज्या एक्सपोर्ट साठी व्हरायट्या चालल्यात सध्या, त्या व्हरायट्यांचं मी काम करतोय. आणि हे आता माझं 4थं 5 उत्पन्न आहे. हा बाग पहिल्या वर्षासाठी आहे. आता नवीनच हा बाग डेव्हलप केलेला आहे. याचं हे पहिल्याच वेळेसचं पीक आहे. आता मला सर्वात महत्वाचा प्रश्न सांगा की महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर सारे शेतकरी आहेत जे द्राक्ष उत्पादक आहे, पण ह्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नेमकी कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो? द्राक्ष शेती जर आपण प्रामुख्याने बघितली तर बऱ्याचशा गोष्टींच्या अडचणीतून आपल्याला सामोरं जायला लागतं. वेदर असेल, पाणी नियोजन असेल, तुमचं क्रॅकिंग असेल, तुमचं बाकीचं माल येण्याची समस्या असेल, ह्या सर्व गोष्टीतून मार्ग काढून आपल्याला एक एक्सपोर्ट क्वालिटीची द्राक्ष क्वालिटी तयार करायला लागते. बरं, याच्या ज्या काही छाटण्या राहतात तर ह्या किती असतात? याची ऑक्टोबर छाटणी एक असते, जी आता गोडीबार छाटणी आपण म्हणतो. याला गोडीबार छाटणी म्हणजे ज्यावेळेस माल येतो ते गोडीबार छाटणी. त्याच्या आधी जी खरड छाटणी असते एप्रिल महिन्यामध्ये, त्यावेळेस आपण काडी तयार करतो आणि त्यातून काडी तयार केल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात ती काडी छाटून त्यातून आपण उत्पन्न घेत असतो. बरं, आता एक सांगा की द्राक्ष शेती करत असताना कीड रोग समस्या यांचा प्रादुर्भाव कशा पद्धतीने आणि निवारण कशा पद्धतीने करतात? कीड रोग नियंत्रण द्राक्ष शेतीमध्ये आता जसं आपण बघतो, डाउनी मिल्ड्यू येत असतो, पावडरी मिल्ड्यू असतो, त्याचप्रमाणे मिलीबग सारखे रोग असतील किंवा करपा असेल, या सर्व गोष्टींचा आपल्याला सामना करायला लागतो द्राक्ष शेतीमध्ये. या सर्व गोष्टींचं तसेच पाणी नियोजन हे एक महत्वाचा विषय आहे. या सगळ्यांचा समतोल राखून द्राक्ष शेती केली जाते. आता सर्वात महत्वाचा मुद्दा, द्राक्ष शेती करताना द्राक्ष लागवड उत्पादक शेतकरी हे पावसाचा सामना करत असताना कशा पद्धतीने नियोजन करावं? पावसाचा आता सामना करत असताना आता वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे आलेले आहेत, त्याच्यामुळे काही एवढ्या अडचण येत नाही. फक्त जे पाणी उतरण्याची जी स्टेज असते किंवा एकदा शुगर मण्यामध्ये तयार झाली त्यावेळेस जर पाऊस आला तर त्या क्रॅकिंगच्या समस्या असतात, किंवा वॉटर बेरीज होणे किंवा क्रॅकिंग होणे किंवा मग माल खराब होणे, ह्या समस्या द्राक्ष शेतीमध्ये जास्त असतात. तर आता पाणी नियोजन जर बघितलं आपण तर मी फायलो कंपनीचं एक डिव्हाइस बसवलेलं आहे, कायरो म्हणून. त्याच्यातून आपल्याला वातावरणाचे जे बदल आता वेगवेगळे होत आहेत, या सगळ्या बदलातून मला मार्ग भेटतोय. त्याच्यावर कीड नियंत्रण, रोग नियंत्रण, त्याच्यावर योग्य असं प्रिव्हेंटिव्ह काम होऊन माझं आधीच सर्व काम हे व्यवस्थित होत आहे. बरं, सर्वात महत्वाचा मुद्दा, आधुनिक शेती ही काळाची गरज आहे, बरोबर. तर यामध्ये जैविक आणि रासायनिक कोणता पर्याय निवडशाल आणि शेतकऱ्यांसमोर सांगशाल? द्राक्ष शेतीत जर आता प्रामुख्याने आपण बघितलं तर जैविक म्हणजे आपण जसं शेणखत टाकणे किंवा
हे तर गोष्टी करायलाच लागतात, परंतु रासायनिक खते पण भरपूर प्रमाणात लागतात. असं नाही की ते युज नाही करायला म्हणजे लागत. म्हणजे आपण ज्या रेग्युलर वापरामध्ये कोणत्याही प्रकारची पिकं करतोय तर यांना जेवढं जैविक वापर तेवढं रासायनिक पण वापरायला लागतं. परंतु द्राक्ष शेतीत असं असतं, तुम्ही जे वरतून जे स्प्रे मारताय हे तुमचे रेसिड्यू फ्री स्प्रे असतात. त्यातला बरोबर. कोणत्याही प्रकारचा रेसिड्यू द्राक्ष मण्यांमध्ये सापडत नाही, तरच तुमची द्राक्ष ही एक्सपोर्ट क्वालिटीला घेतली जातात. त्यात जर तुम्हाला रेसिड्यू कोणत्या प्रकारचा कंटेन आढळला तर तो प्लॉट हा रिजेक्ट केला जातो, पुढे तो जात नाही. त्यामुळे जे समोर जे ग्राहक द्राक्ष खाणारे दुसऱ्या देशात किंवा आपल्या देशातले, बरोबर. त्यांना जो आता हे वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर वगैरे हे जे रोग आहेत हे होत नाहीत याच्यामुळं. म्हणजे आतापर्यंत तुम्ही बॅक टू बॅक 5 वर्ष सलग द्राक्ष तर ही एक्सपोर्ट करतायत. तर 1 एकर क्षेत्रासाठी लागणारा खर्च, खत, औषधं, फवारण्या, माणसांची मजुरी ही किती आहे आणि उत्पादन किती निघतं? नवीन वर्ष जर तुमचा असेल तर 1 एकर साठी पहिल्यांदा 10 लाख रुपये तुमचा खर्च असतो. 1 एकर 1 एकर साठी. त्यात तुम्हाला बांबू, तुमचं द्राक्षाचं ग्राफ्टिंग वरती नेण्यापर्यंत, नंतर ह्या तारा, स्टील वगैरे तुम्हाला बागेचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यासाठी एकरी 10 लाख रुपये हा खर्च येत असतो. व नंतर त्यापुढे 3-1 लाख रुपये हा तुमचा एकरी खर्च होत असतो. आणि तुमचे त्यात पेस्टिसाइड किंवा फर्टिलायझर्स हे सर्व मिळून एकरी जैविक रासायनिक मिळून व उत्पन्न हे तुमचं जर बघितलं तर साधारण 9 टनापर्यंत तुम्ही हे ऍव्हरेज काळ्या जातीचे द्राक्ष त्याचे घेऊ शकता एकरी ॲव्हरेज. आणि जी दुसरी हिरवी जातीची द्राक्ष आहे त्याचं टनेज जास्त असतं हिरव्या द्राक्षांना, आणि त्याचा बाजारभावात थोडा फरक असतो. काळ्या द्राक्षांची ही मागणी जास्त असते एक्सपोर्ट क्वालिटीसाठी, एक्सपोर्ट करण्यासाठी. तसं व्हाईट द्राक्ष ही कमी प्रमाणात व त्याचा बाजारभाव देखील कमी असतो. तर शेतकरी मित्रांनो, जुन्नर तालुक्यातील नारायणगाव हे आमचं जे महत्वाचं मोठं गाव आहे पुणे जिल्ह्यातील, तर ह्या गावातील हे जे काही शेतकरी आहेत तर हितेश शेटे, तर यांची 10 एकर द्राक्ष आहे, प्लस यांचं महिंद्राचं शोरूम आहे आणि श्रीराम ऑटोमोबाईल्स हे म्हणजे व्यवसाय बघून देखील हे शेती क्षेत्र हे अतिशय मनापासून करतात, कारण पहिल्यापासून त्यांना शेतीची जास्त प्रमाणे आवड आहे. तर तुम्ही प्लॉटही पाहू शकता, कामही चालू आहे, यांचं लक्ष आहे, व्यवसायही आहे आणि 10 एकर क्षेत्राचं कशा पद्धतीने संगोपन केलेलं आहे. तर प्रत्येक झाडाला 2-2 लॅटर टाकलेले आहे, हे पाहू शकताय तुम्ही. आणि जे नवनवीन संसाधनं असतील, जे मशीन्स असतील, डिव्हाइस असतील, यांचा देखील हे वापर करतात आणि आपल्या शेतीमध्ये रेसिड्यू फ्री हे औषधांचा वापर करतात. आणि ही सलग बॅक टू बॅक 5 वर्ष यांनी एक्सपोर्ट देखील द्राक्ष ही करत आलेले आहे आणि इथून पुढेही हे करत आहात. तर धन्यवाद. अशाच नवनवीन माहितीसाठी मला नक्कीच सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आणि धन्यवाद शेटे साहेब, धन्यवाद. तुम्ही आम्हाला आज जे काही आपल्या शेतकऱ्यांपर्यंत जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.